असलेला खेळाडू भैरी भवानी 11 वैभववाडी क्रिकेट टीम कडनं अगदी रोड एंड कडनं गोलंदाजीची सुरुवात होईल. गोलंदाजीची कमान सांभाळली जाईल. पॉवर प्लेचं निर्णायक जोखीमयुक्त षटक समीर जगताप या गोलंदाजाकडे सुपूर्द केलं जात आहे आणि समोर एक अनुभवी फलंदाज केतन मात्रे. पहिला चेंडू डाव्या स्टीवर पाहायला मिळतोय. चेंडू यष्टीरक्षक ऋषिकेश झोरे यांना चकवतोय. चेंडूचा प्रवास समाप्त झालाय. तो डीप फाईन लेग सीमा रेषेच्या दिशेने सावली क्रिएशन चौकार. यष्टीरक्षक यांना चेंडूने चकवलं. त्यानंतर शॉर्ट फाईन लेगला ही संधी मिळाली नाही. या चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न अगदी कॅरेबियन स्टाईल मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला होता शेवटच्या क्षणी, मात्र तो प्रयत्न निष्फळ ठरला आणि 4 धावा धावफलकावर जमा होताना पाहायला मिळत आहेत. धावत संख्येचा आरंभ झालाय. नाममात्र 4 धावा धावफलकावर. गोलंदाज समीर जगताप राईट हॅम राऊंड द विकेट. लोअर फुलटा चेंडू यावी फटका पाहायला मिळतोय. संरक्षण नाही आहे. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने सावली क्रिएशन चौकार. समीर जगताप यांच्या गोलंदाजीवरचा हा कमजोर चेंडू, त्या कमजोर चेंडूचा पुरेपूर फायदा उठवलाय. अगदी चांगला फटका पाहायला मिळालाय. केतन मात्रेच्या बॅटमनना 4 धावांसाठी धावफलक बदललाय. नाममात्र 8 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करतोय शिरसाट त्विशा 11 डायगर संघ. दोन्ही संघांसाठी डोवर डायची ही लढत पाहायला मिळत आहे. राईट हॅम राऊंड विकेट समीर. हो यावी चांगला चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त होताना दिसतोय. चेंडू एस्टनचा वेध घेतोय. फर्निचर उद्ध्वस्त झालाय आणि पहिला गडी बाद होतोय. जेव्हीए ब्रदर्स गडी बाद झालाय. शिरसाट त्विशा 11 डायगर संघाचा एक मोठा मासा गळायला लागलाय. प्राइज विकेट म्हणावी लागेल आणि पहिला ब्रेक थ्रू दिलाय समीर जगतापने. या अगोदरचा सामना पाहिला आजच्या रजनीमध्ये सुरुवातीचा सामना याच दोन टीम्स मध्ये पाहायला मिळाला होता आणि याच गोलंदाजाने केतन मात्रेला बाद केलं होतं. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला जाईल. त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या पहिल्या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. केतन मात्रे थोडासा निराशा पाहायला मिळतोय स्वतःवरतीच, कारण महत्वपूर्ण सामना आहे. एका मोठ्या खेळीची नक्कीच आवश्यकता होती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती नागेश वाडेकर. गतवर्षी सांगेम प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा मुकुट ज्याला बहाल करण्यात आला होता आणि ज्याचा दावेदार ठरला होता तोच नागेश वाडेकर यावेळी मैदानाच्या आतमध्ये. खूप मोठी जबाबदारी असेल नागेश वाडेकर वरती. इथून किती धावांपर्यंत मजल मारून दिली जाईल शिरसाट त्विशा 11 डायगर संघाला या सामन्यामध्ये. त्याच आत्मविश्वासाने गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय समीर जगताप. पंचांच्या उजव्या साईडने राईट हॅम राऊंड विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू येतोय गलीच्या दिशेने. एकेरी धाव यावी पूर्ण झाली. ज्या एकेरी धावसंख्येने नागेश वाडेकर आपलं खातं उघडतोय तर सांघिक धाव फलक बदललाय. तो नाममात्र 9 धावा 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना नशिबाचा कौल मिळालाय. नाणेफेक जिंकले आहे. भैरी भवानी 11 वैभववाडी क्रिकेट टीमने. कर्णधार ललित चौधरी याच्या नेतृत्वाखाली संघ पाहायला मिळतोय. वैभववाडी संघाचं सुकानू पाहिलं तर ललित चौधरी याच्या हातामध्ये, तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय केतन मात्रे याच्या नेतृत्वाखाली. आज दोन्ही संघ मालकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. डुवरडाईचा सामना आहे. जो संघ जिंकेल क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. पराभूत संघाला या स्पर्धेतना निरोप घ्यावं लागेल. समीर राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू डाव्या एसटीवरती पाहायला मिळालाय. दिशाहीन चेंडू. पंचांचा इशारा येतोय. चेंडू अवांतर. अर्थात गोलंदाजीमध्ये जसा टप्पा महत्वाचा असतो त्याचबरोबर दिशा ही खूप महत्वाची असते. कारण दिशा जर चुकली तर आकाशामध्ये विमान भरकटत, समुद्रामध्ये जहाजही भरकटत. इथं गोलंदाज भरकटलाय. धावसंख्या दुहेरी अंकात.
यावेळी आडव्या बॅटने चेंडू टलवलाय मिड विकेटला चेंडूचा प्रवास समाप्त झालाय चांगली फेकी पाहायला मिळत आहे स्ट्राईक एंडच्या दिशेने यष्टीरक्षक ऋषिकेश झोरे यांच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय तर धावफलक बदललाय 11 धावा एका गडीच्या मोबदल्यात पहिलं षटक हे प्रगती पथावर समीर जगताप हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि समीर जगतापने आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या आहेत आपल्या गोलंदाजीवर राईट आर्म राऊंड विकेट मधल्या यष्टीवर फुलर लेनचा चेंडू चेंडू जमलेला घरंगळत जातोय शतरक्षक कडनं झालेली चूक या चुकीचा फायदा उठवत एकेरी धावेचा मोर्चा बघता बघता दुहेरी धावसंख्येकडे वळवला 2 धावा ज्या दुहेरी धावसंख्येने धावफलक पोहोचलाय 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात एक आश्वासक समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल एक गडी जरूर बाद झालाय मात्र चांगला धावफलक उभा केलाय 13 धावा एक गडी बाद गोलंदाजीमध्ये पहिला बदल होताना दिसतोय भैरी भवानी 11 वैभववाडी क्रिकेट टीम कडनं गोलंदाजीसाठी पाचारण केलं जात आहे थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजीवरती विकी कलमे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीवरती वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक स्ट्रायकनच्या दिशेने मया डॉन महेश नानगुडे मुळशी पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून पाहिलं जात आहे फुलटॉस चेंडू ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग वरती जो क्षेत्ररक्षक सापळा रचला होता अर्थात या सापळ्यामध्ये फसवलं गेलाय महेश नानगुडे दुसरी प्राइज विकेट म्हणावं लागेल आणि जेव्हीए ब्रदर्स गडी बाद झालाय दुसरा महेश नानगुडे या सामन्यामध्ये ती प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली नाही मोठ्या आशा अपेक्षा होत्या शिरसाट त्विशा 11 डायगर क्रिकेट टीम कडनं कारण केतन स्वस्तात माघारी परतला होता जबाबदारीने खेळ करण्याची गरज होती मात्र इथं चुकीचा फटका पाहायला मिळतोय शतरक्षक तिथं तैनात होता आणि काम तमाम केलंय विकी कलमेने दुसरा गडी बाद झालाय 13 धावा 2 गडींच्या मोबदल्यात शिरसाट त्विशा 11 डायगर संघ अर्थात मनामध्ये नक्कीच काय असेल एक मोठी धावसंख्या उभारायची भैरी भवानी 11 वैभववाडी क्रिकेट संघ दोन्ही संघांवरती दबाव असेल मात्र पहिल्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये या संघाला पराभूत केलं होतं वैभववाडी क्रिकेट टीमने नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश म्हात्रे नंबर 4 वरती स्ट्रायकिंगच्या दिशेने प्रथमेश म्हात्रे डावकर शैलीचा फलंदाज व्यावसायिक क्रिकेटपटू कित्येक मैदाने याही खेळाडूने गाजवले मात्र आज वर्तमान काळामध्ये प्रचंड मेहनत घ्यावी लागेल या दोन्ही फलंदाजांना गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय विकी कलमे पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली आत्मविश्वास नक्कीच असेल विकी कलमे लेफ्ट आर्म राऊंड विकेट यावेळी उजव्या यष्टीवरती चेंडू कट करण्याचा प्रयत्न यावेळी प्रथमेश म्हात्रेचा फसला जातोय चेंडू निर्धाव केला जातोय विकी कलमेच्या गोलंदाजीवरती आणि विकी कलमे गोलंदाजी मधील अचूकता शोधण्याचा प्रयत्न असेल 2 चेंडू सुरेख हाताळले आहेत या चेंडूवरती धाव नाही निघाले आहे धाव फलक स्थिरावलाय 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना शिरसाट त्विशा 11 डायगर संघ मधल्या यष्टीवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅटची लिडिंग आहे चेंडू जातोय तो फ्लाइंग स्लिप मध्ये एकेरी धाव निघेल प्रथमेश म्हात्रेसाठी ज्या एकेरी धावसंख्येने प्रथमेश म्हात्रे स्वतःचं खातं उघडतोय धावफलक 1 ने बदललाय 14 धावा 2 गडींच्या मोबदल्यात दुसरं षटक पाहतोय 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय अवघी नाममात्र 1 धाव खर्च केली आहे विकी कलमेने आपल्या गोलंदाजीवरती
डावखुऱ्या शैलीचा जलद गती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कधी स्लोवर वन, कधी डाव्या बाजूला, कधी उजव्या बाजूला चेंडूला फिरवण्याची क्षमता असलेला गोलंदाज विकी कलमे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर स्क्वेअर कटचा फटका. चेंडू जातोय डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. जेवी सावली क्रिएशन चौकार पाहायला मिळतोय. नागेश वाडेकर काय फटका सजवलाय या चेंडूवरती. शरीराचं संतुलन सुरेख पाहायला मिळालं. थोडासा मागे सरकलाय आणि चेंडूला घेतलाय बॅटच्या अगदी टोकावरती आणि सरळ चेंडू फेकून दिलाय 4 धावांसाठी. धावफलक 4 ने बदललाय. 18 धावा 2 गडी बाद. चौथ्या चेंडूवरती आक्रमण केलंय नागेश वाडेकर कडनं. अर्थात या स्पर्धेचा अनुभव आहे नागेशकडे. गतवर्षीचा मालिकावीराचा किताब याच खेळाडूने हासिल केला होता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शरीराच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय विकी कलमेसाठी. संपर्क तेवढा चांगला नव्हता. चेंडू जातोय गलीच्या दिशेने. एकेरी धाव यावी प्राप्त होईल, ज्या एकेरी धाव संख्येने 19 धावा 2 गडी बाद. चांगला खेळ करावा लागेल. एक अपेक्षित धावफलक जो मनामध्ये अंदाज ठेवला गेलाय तो धावफलक उभा करावा लागेल. भैरी भवानी 11 वैभववाडी क्रिकेट संघ जर पाहिला तर नक्की याही संघाकडे फलंदाजी पाहायला मिळत आहे. यावेळी स्वीपर कव्हर वरती फटका. चेंडूला रोखण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या वरून जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या दिशेने. स्पोर्ट्स किंग षटकार. काय संपर्क झाला होता या चेंडूवरती. ताकद, नजाकत आणि सौंदर्य पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक हवेमध्ये झेपावला होता. 6 बहुमूल्य धावा. षटकरच्या साह्याने धावफलक बदलला जाईल. तो पाव शतक फलकावर लागलाय. 25 धावा 2 गडी बाद. 2 षटकांचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. पहिले 3 चेंडू अप्रतिम हाताळले विकी कलमेने आणि नंतरचे मात्र 3 चेंडूंवरती आपल्याला 11 धावा येताना पाहायला मिळाल्या. पहिल्या 3 चेंडूंवरती एकच धाव होती आणि नंतरच्या 3 चेंडूंवरती 11 धावा. म्हणजे दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 12 धावा विकी कलमेने खर्च केल्या आहेत. 1 गडी बाद केलाय. 25 धावा 2 गडी बाद. पाव शतक फलकावर लागलाय. 3 षटकांचा अजूनही खेळ बाकी असेल. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. शुभम शेळके येतोय रोड एंड कडनं गोलंदाजीसाठी. स्ट्राइक एंडच्या दिशेने फलंदाज पाहायला मिळतोय. उजव्या शैलीचा फलंदाज नागेश वाडेकर. नॉन स्ट्राइक एंड वरती प्रथमेश म्हात्रे. गोलंदाजीला सुरुवात होताना दिसतंय अगदी पंचांच्या डाव्या साईडने. राईट आर्म ओव्हर द विकेट शुभम शेळके. यावेळी अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न बहुधा फसला जातोय. चेंडू अचूक टप्प्यावर पाहायला मिळालाय. शुभम शेळकेचा चेंडू निर्धाव गल्ला जातोय. पहिल्या चेंडूवरती अचूक टप्पा प्राप्त केलाय. फलंदाज नागेश वाडेकरला चेंडू चकवताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती उत्तर नव्हतं नागेशकडे. खोलवट टप्प्याचा चेंडू दिशा दिली आहे. चेंडू जातोय तो कव्हर पॉइंटच्या दिशेने. एकेरी धाव निघेल. एकेरी धाव संख्येने धाव फलक बदललाय. 26 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. 26 ला 2. प्रथम फलंदाजी आपण पाहतोय. शिरसाट त्वेषा 11 डायघर. यावेळी स्ट्राइक एंडच्या दिशेने प्रथमेश म्हात्रे. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आणि डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजाला पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट एंडने गोलंदाजीचा प्रयत्न असेल शुभम शेळके. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. अगदी शॉर्ट थर्डमॅन वरती एक क्षेत्ररक्षक. शॉर्ट फाईन लेग. डीप पॉइंटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर डीप लॉंग ऑफ लॉंग ऑन. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ वरती. अर्थात क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत
एकेरी धाव घेण्याची संधी प्रथमेश मात्रेला मिळत आहे. एकेरी धावसंख्येने धावफलक बदललाय धावफलकावरती. 27 धावा 2 गडी बाद. नागेश वाडेकर 6 चेंडूंचा सामना केलाय, 9 धावांवरती खेळतोय. प्रथमेश मात्रे 4 चेंडूंवरती 8 धावा. यावेळी समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. पाहावं लागेल या चेंडूवरती आणि पंचांचा इशारा येतोय. सावली क्रिएशन चौकार मिळतोय. नक्कीच रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. डीप लॉंग ऑफ आणि डीप लॉंग ऑन दोन्ही क्षेत्ररक्षक आले होते या चेंडूवरती, मात्र चेंडू एक टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी. 31 धावा 2 गडी बाद. शुभम शेळके राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी अति वेगामध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, दिशा चुकली आहे, चेंडू जातोय अगदी अवांतर आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव खर्च केली आहे शुभम शेळकेने आपल्या गोलंदाजीवरती. 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिले 3 चेंडू चांगले हाताळले होते शुभम शेळकेने, चौथ्या चेंडूवरती आक्रमण झालं होतं. यावेळी चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय नागेश वाडेकरचा. चेंडू सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळालाय, संपर्क होताना दिसत नाही. या चेंडूवरती उत्तर नव्हतं नागेशकडे, शांत ठेवलंय नागेशला, धावफलक स्थिरावलाय. 32 धावा 2 गडी बाद. यावेळी रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, अल्टी पलटी, हाही प्रयत्न फसला जातोय. फलंदाज नागेश वाडेकरचा. षटकाची समाप्ती होताना दिसतंय. शुभम शेळके या षटकामध्ये 7 धावा खर्च करताना दिसतोय. धावफलक पाहिलाय 3 षटक, 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटकांचा खेळ बाकी असेल पहिल्या डावातील. इथून मात्र एका फलंदाजाला जोखीम पत्करावी लागेल. जोखीम पत्करून साहसी फटके खेळावे लागतील. नागेश वाडेकर, प्रथमेश मात्रे, ती जोखीम कोण पत्करेल तर दुसऱ्या बाजूने प्रयत्न असेल कमीत कमी धावांवरती रोखायचं या टीमला. वैरी भवानी 11 वैभववाडी क्रिकेट टीम नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. विचार विनिमय होतोय. महत्वपूर्ण षटक, कुठच्या गोलंदाजावरती तो विश्वास दाखवला जाईल. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजीवरती कमान सांभाळली जाईल. संतोष सुलगे पाटील, मॅन फ्रॉम बेळगाव, गोलंदाजीसाठी विश्वास दाखवला जातोय. भैरी भवानी 11 वैभववाडी क्रिकेट टीम कडनं संतोष सुलगे पाटील हे नाव सिंधुदुर्गात कोण विसरणार नाहीये. यंगस्टार देवगडची स्पर्धा, 6 चेंडूंवरती 4 धावांची आवश्यकता होती आणि याच गोलंदाजाने मेडन ओव्हर हाताळली होती. इथं मात्र प्रथमेश मात्रे समोर असेल. नॉन स्ट्राईक एंडवरती नागेश वाडेकर आणि दोन्ही फलंदाजांकडे प्रतिभा आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते. ती प्रतिभा आज दोन्ही खेळाडूंना दाखवावी लागेल. नैसर्गिक खेळ खेळावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. खोलवर टप्प्याचा चेंडू शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न, पायांची हालचाल नव्हती अर्थात जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय फ्लाइंग स्लिप मध्ये. एकेरी धाव निघेल प्रथमेश मात्रेसाठी आणि एकेरी धावसंख्येने धावफलक बदलताना दिसतोय. 33 धावा 2 गडी बाद. चौथ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. संतोष सुलगे पाटील गोलंदाजीवरती पाहायला मिळत आहेत. यावेळी नागेश वाडेकर स्ट्राईक एंडच्या दिशेने असेल. ज्या नागेश वाडेकर वरती आता मात्र नजरा खेळली असेल युट्यूबच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर शॉर्ट थर्मॅन, डीप पॉइंट कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक, डीप लॉंग ऑफ लॉंग ऑन, मिड विकेट आणि डीप स्कोर लेग वरती एक क्षेत्ररक्षक. हे क्षेत्ररक्षण असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळी फटका पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. संभाव्य चौकाराला रोखलं गेलंय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. हवेमध्ये झेपावलाय क्षेत्ररक्षक आणि एका हाताने शुभम शेळके आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावा 2 गडी बाद. चौथ्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. संतोष सुलगे पाटील उजव्या शैलीचा गोलंदाज मध्यम गतीचा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला रोखलं जात आहे. फेकी झाली स्ट्राईक एंडच्या दिशेने. एकेरी धाव निघेल नागेश वाडेकर साठी. एकेरी धावसंख्येने नागेश वाडेकर पोहोचलाय 11 चेंडू 16 धावांचं योगदान. प्रथमेश मात्रे 5 चेंडूंवरती 9 धावा. 36 धावा धावफलकावर 2 गडी बाद. मोठ्या फटक्यांपासून रोखून धरलंय संतोष सुलगे पाटीलने. आक्रमण अपेक्षित असेल त्या आक्रमणापासून बचाव करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय संतोष सुलगे पाटील या गोलंदाजाकडून. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसलाय जातोय की काय मिड विकेटला. तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. खूप महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. शिरसाट त्विषा 11 डायगर त्यांच्या विरोधामध्ये भैरी भवानी 11 वैभववाडी क्रिकेट टीम. नक्कीच फेअर डिलिव्हरी रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरती. तिसरा गडी बाद झालाय. JVA ब्रदर्स गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिरसाट त्विषा 11 टायगर संघाचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आकाश नवीन फलंदाज. 4 चेंडू आतापर्यंत सुरेख हाताळले गेले संतोष सुलगे पाटील या गोलंदाजाकडून. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आकाश यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने असेल तर नॉन स्ट्राईक एंड वरती नागेश वाडेकर. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस ऑन साइडला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटला संरक्षण पाहायला मिळालं. फेकी होत आहे. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. अर्थात तेवढा फायदा उठवता आला नाही आकाशला. एकेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 5 चेंडू हाताळले संतोष सुलगे पाटील या गोलंदाजाने आणि 5 चेंडूंवरती फक्त 5 धावा खर्च केलायत. एक गडी बाद केलाय. किफायतीदार गोलंदाजी म्हणावी लागेल. जो संघाने विश्वास दाखवला होता अर्थात तो विश्वास या 5 चेंडूंवरती सार्थकी लावलाय संतोष सुलगे पाटील या गोलंदाजाने. चेंडू यावेळी पाहायला मिळतोय जमिनीला घरंगळी देतोय. लॉंगन वरती
चेंडूवरती क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, अर्थात फेकी झाले नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने. एकच धाव निघेल नागेश वाडेकरसाठी आणि एकेरी धावसंख्येने 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. किफायतीदार गोलंदाजी म्हणावी लागेल. संतोष सुलगे पाटील अवघ्या 6 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केलाय. भैरी भवानी 11 वैभववाडी क्रिकेट संघ नाणेफेक जिंकलाय. नशिबाचा कौल मिळालाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि 4 षटकांमध्ये रोखून धरलाय समोरील संघाला. शेवटचं षटक निर्णायक असेल. स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक. या षटकामध्ये नक्कीच प्रयत्न असेल हात खोलण्याचा. नागेश वाडेकर, त्याच्या साथीला आकाश. नागेश वाडेकर ती फलंदाजी पाहायला मिळत नाही. 12 चेंडू 17 धावा. अर्थात नागेश वाडेकरची जी ओळख आहे ती फलंदाजी करावी लागेल. एक अपेक्षित धाव फलक उभा करावा लागेल. 5 षटकांचा विचार केला. शेवटचं षटक, अर्थात कर्णधार ती जबाबदारी आपल्या खांदी घेतोय. ललित चौधरी येतोय गोलंदाजीसाठी शेवटचं षटक हाताळण्यासाठी. या इनिंगची सांगता इतिश्री करणारं षटक ललित चौधरी याच्या हातामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट, लोअर फुल टच चेंडू. मिड विकेट वरती प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्पोर्ट्स किंग षटकार. ललित राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, या चेंडूवरती थोडंसं लालच दाखवलं होतं. मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाज नागेश वाडेकरसाठी धाव फलक पाहायला मिळतोय. 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. एक मोठा फटका निघालाय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं होतं ललित चौधरीचं. उर्वरित 4 चेंडूंवरती पाहावं लागेल. 44 धावा 3 गडी बाद. यावेळी चांगला चेंडू, ऑफ ब्रेक पद्धतीचा आतमध्ये येणारा चेंडू, आतमध्ये वळसा घेणारा चेंडू. धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न पाहायला मिळतोय फलंदाजचा. अर्थात याही चेंडूवरती उत्तर नव्हतं नागेशकडे. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. तिसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका निघाला. त्यानंतर 2 चेंडूंवरती कमबॅक केलाय ललित चौधरीने. 44 धावा 3 गडी बाद. ललित राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाही आहे, खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू जातोय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या दिशेने. सावली क्रिएशन चौकार. फुलर लेन चेंडू होता. अगदी चांगली जागा निवडली फलंदाज नागेश वाडेकरने. धावफलक 4 ने पुढे सरकलाय आणि नक्कीच शेवटच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल नागेश वाडेकरचा. 48 धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्याच्याकडे कुठेही सुसंधी नव्हती. बॅक टू बॅक दुसरा सावली क्रिएशन चौकार पाहायला मिळतोय नागेश वाडेकरच्या बॅटमनना आणि याच चौकाराच्या साह्याने सांघिक अर्धशतक फलकावर लागलाय. शिरसाट त्विशा 11 टायगर संघ 52 धावा 3 गडी बाद. 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर 2 चेंडूंवरती 2 चौकार पाहायला मिळत आहेत नागेश वाडेकरच्या बॅटमनना. धावफलक पाहायला मिळतोय 52 धावा 3 गडी बाद. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आता म्हणतात 5 चेंडूंवरती 14 धावा खर्च केल्या आहेत ललित चौधरीने. सतरा चेंडू 31 धावा नागेश वाडेकरचं योगदान आणि आकाश एका चेंडूवरती 1 धाव. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटला चेंडू चकवतोय. अर्थात दुसरा क्षेत्ररक्षक त्या चेंडूला रोखतोय, फेकी करतोय.
2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर होता, मात्र तो प्रयत्न फसलाय आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक पोहोचतोय 54 धावा. कव्हर पॉइंटला शतरक्षक होता, त्याच्याकडनं चुकी झाली आहे, मात्र मागे संरक्षण मिळालं या चेंडूला आणि जोपर्यंत चेंडूची परती होईल इथं नॉन स्ट्राईक एंडवरती काम तमाम करताना दिसतोय. 54 धावा, 4 गडी बाद, 55 धावांचा पाठलाग करावा लागेल तो दुसऱ्या डावामध्ये भैरी भवानी 11 वैभववाडी क्रिकेट टीमला. फलंदाजीमध्ये पाहिलं तर केतन मात्रे 3 चेंडूंवरती 8 धावा, महेश नानगुडे आज तो खेळ पाहायला मिळाला नाही, 2 चेंडूंवरती 1 धाव. नागेश वाडेकर ज्याने एक मात्र खेळाडू ज्याने प्रतिकार केला, 18 चेंडू 33 धावांचं योगदान, नाबाद. प्रथमेश मात्रे 6 चेंडूंवरती 9 धावा आणि आकाश चिंदरिया एका चेंडूवरती 1 धाव. गोलंदाजीमध्ये विचार केला समीर जगताप ज्याने 1 षटक हाताळलं, 13 धावा दिल्या, 1 गडी बाद केलाय. विकी कलमे एका षटकामध्ये 12 धावा, 1 गडी बाद. शुभम शेळके एका षटकामध्ये 7 धावा. संतोष सुलगे पाटील ज्याने चांगली प्रभावी गोलंदाजी केली, 1 षटक 6 धावा, 1 गडी बाद. आणि ललित चौधरी शेवटचं षटक 16 धावांचा पाहायला मिळालाय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांमध्ये 54 धावा, 4 गडी बाद, 55 धावांचा पाठलाग करावा लागेल. 55 धावांचा यशस्वी पाठलाग होतोय की 54 धावांचा बचाव केला जाईल. दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय ऐकूया. जशी डावाला सुरुवात होईल श्री प्रसाद परब सर यांचा आवाज ऐकूया. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच प्रदीप देऊलकर. पहिल्या आपण इनिंगमध्ये बघितलं की 54 धावा कुठल्या आहेत आणि जसं आपण मागे बघितलं की मागच्या मॅचमध्ये जे लक्ष होतं तेच लक्ष तुम्हाला पुन्हा बघायला मिळतं मैदानावर. 55 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी, जे आपण लक्ष तिसऱ्या मॅचमध्ये बघितलं होतं. 55 टू विन. ग्राउंडच्या संघ उतरलाय फिल्डिंग करण्यासाठी, म्हणजेच शिरसाट त्विशा 11 डायगर संघामध्ये आज तुम्हाला प्रथमेश मात्रे बघायला मिळतोय. आज प्रथमेशचा वाढदिवस सुद्धा आहे. 12 वाजून गेले आपण बघतो घड्याळात, आपण 1 वाजून 5 मिनिटं. प्रथमेशला सुद्धा वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे प्रथमेश. पत्तू सांगीम प्रीमियर लीग सर्व ऑफिशियल कमिटी मेंबर्स, सर्व tenniscricket.in सर्वांच्या वतीने प्रथमेशला हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या. पुढे आपण ग्राउंडच्या आतमध्ये जिथे मात्र 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे भैरी भवानी 11 वैभववाडी या संघाला. आणि 2 सलामीचे फलंदाज आपण बघतो त्या ठिकाणी डावाची सुरुवात करण्यासाठी. सुशांत गायकवाड आणि वासिक शेख सलामीचे फलंदाज डावाची सुरुवात करण्यासाठी. 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सामना क्रमांक 3 मध्ये आपण हे चित्र बघितलं, जिथे मात्र 55 धावसंख्येचा पाठलाग होऊ शकला नाही. आणि आपण बघतो ग्राउंडवर बॅटिंगसाठी उतरलेला संघ, जिथे आरजे ग्रुप दैवत विरोधात भैरी भवानी 11 वैभववाडी यांच्याच मध्ये ही लढत आपण बघितली होती. आणि तिथे मात्र भैरी भवानी 11 वैभववाडी संघ त्या धावसंख्येचा पाठलाग करू शकला. इथे मात्र तेव्हा आपण दुसरं चित्र बघतोय की 55 धावा जिथे करायच्या सामना जिंकण्यासाठी, त्याच वैभववाडी 11 वैभववाडी या संघाला भैरी भवानी 11 वैभववाडी. 55 टू विन टार्गेट तेच पुन्हा येत आहे.
11 मध्ये 22 करत असताना आपण बघितलं, 12 मध्ये 22 करत असताना सामने मात्र पराभूत झाले होते आणि अप्रतिम षटक टाकलं होतं, म्हणजेच बॉलिंग मार्कवर करण अंबालाने त्या मॅचमध्ये. षटक क्रमांक पहिलं आशिष. ओहो, अप्रतिम चेंडू ब्लॉक होलमध्ये. चेंडू कव्हर केला एसटीच्या मागून. केतन म्हात्रेने अपील पंचांकडे करतायत. आय थिंक दोन्ही विकेटसाठी, एक तर कॉटसाठी सुद्धा आणि मात्र रनआउटसाठी सुद्धा अपील आय थिंक सुरू आहे त्या ठिकाणी. पंचांशी चर्चा तेच करतायत. दोन्ही पंच बघूया त्या ठिकाणी काय चर्चा करणार. तिसऱ्या पंचांना निश्चितच काहीतरी सूचना दिल्या आहेत, रेफर केलेलं आहे. कनेक्शन बघूया, कनेक्शन बघितलं जाईल. चेंडू एक्झॅक्टली कुठे ब्रश झालाय, कुठे पिचिंग झालाय की नाही, कॉन्टॅक्ट झालाय की नाही जमिनीशी. शिरसाट त्रिशा 11 टायगर. जसं मी मगाशी उल्लेख केला की अंबादास शिरसाट यांचं इथे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सांगली प्रीमियर लीग गोवामध्ये अहमदनगरला बिलॉंग्स करतात अंबादास शिरसाट आणि खूप चांगले क्रिकेटचे आयोजक सुद्धा आहेत, क्रिकेट स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत. सो नॉट आउट. चेंडू आपण बघतो त्या ठिकाणी. बघा ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला चित्र बघायला मिळतंय. ब्लॉक होलचा चेंडू होता. शूजच्या आधी चेंडू तिथे ब्रश झाला जमिनीवर, नंतर शूजला लागून चेंडू उंच गेला. ओहो हो, लवली अप्रतिम चेंडूची फेक. ग्रेट डिलिव्हरी आशिष मेहरुल. अशा काही चेंडू निश्चित आपण बघतो त्याचा वरद हस्त आहे आणि समोरच्या बॅट्समनला कशाप्रकारे डॉमिनेट करावं हे त्याला खूप चांगलं माहिती आहे. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट. पुढचा चेंडू. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, पिकअप शॉट. खूप लवकर लेंथ पिकअप केली. फुल टॉस चेंडू आणि खूप चांगला एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर उत्तुंग मारलाय. स्पोर्ट्स किंग षटकार. स्क्वेअर लेग मध्ये हा फटका डीप मध्ये पंचांच्या डोक्यावरना आणि षटकाराने वासिकने स्वतःचं खातं उघडलं. बघा चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं पण इथे मात्र खूप लवकर लेंथ पिकअप केली या चेंडूची. षटकाराने खातं उघडलं वासिकने. हो हो, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. पण लेग कटर बॉल. विकेट किपरच्या मागे थर्डमॅनचा खेळाडू थोडासा बीट होतोय, फ्लाइंग स्लिप मध्ये होता इव्हन असं मी म्हणेन. आणि पंचांचा बाईकचा इशारा. बॅट्समन बीट, विकेट किपर बीट. मागे जातोय चेंडू. फाईन लेगचा खेळाडू चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट बाईकच्या स्वरूपात. आणि धावसंख्या अंकित झाली एकूण धावफलकावरती 7 धावा. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. स्ट्रायकिंगला सुशांत गायकवाड येतोय. 55 धावेचं लक्ष आहे आणि बघायचं इथे मात्र 55 धावेचा पाठलाग कशा प्रकारे करेल. पुढचा चेंडू. आशिषात मात्र राऊंड विकेट लेफ्ट हँडर समोर. हवेमध्ये चेंडू, मिस टाइम. कोण घेणार, कोण पुढे सरसावणार. आशिष पुढे सरसावलाय. मी घेऊ शकतो. रिटर्न कॅच मध्ये अप्रतिम जैल आणि फलंदाज बाद. JVA ब्रदर्स विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. पहिलाच धक्का लागला मैदानावर बघतोय. बॅटिंग करत असताना धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना भैरी भवानी 11 वैभववाडी या संघाला 7 लॉस ऑफ 1. 7 धावा धावफल करत असताना पहिला फलंदाज बाद होतोय. इथे सुशांत खातं सुद्धा उघडू शकला नाहीये. खातं उघडायच्या आधीच त्याला मात्र तंबूच्या दिशेने पाठवून दिले. आशिषने आपल्या संघाला पहिला ब्रेक थ्रू, पहिली विकेट मिळवून दिली. फलंदाज बाद होतोय तो सुशांत गायकवाड. न्यू बॅट्समन, 1 डाऊन बॅट्समन संतोष सुलगे पाटील. जबाबदारी खूप मोठी आहे. अशा बऱ्याच वेळेला बऱ्याच मोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या संघाच्या विरोधात खेळताना अशा जबाबदाऱ्या संतोष सुद्धा पार पाडल्या असं मी उल्लेख करेन. आणि खूप जवळून या खेळाडूचा खेळ आम्ही बघितलाय. कर्नाटक सॉफ्टबॉल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये मागची 2 वर्ष. संतोष बॅटिंगसाठी 1 डाऊन बॅट्समन आणि खूप लवकर प्रमोट केले. गरज आहे संघाला, गरज आहे अशा मुवमेंटला की हा जो दबाव झालाय पहिल्या मागच्या चेंडूवर विकेट, तो विकेटचा दबाव दूर करायचा आहे आणि धावा बनवावे लागतील. चांगली पार्टनरशिप करावी लागेल वासिक सोबत संतोषला. 7 लॉस ऑफ 1. लास्ट बॉल टू गो.
इम्प्रोव्हायझेशन फटका बनवायचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरला, चांगली फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग. प्रिन्स एक्सलंट फिल्डिंग. सर्कलच्या किंचितचा बाहेर चेंडू जात होता आणि आपण बघितलं त्या ठिकाणी स्वतःला झोकून दिलं पूर्णपणे. खाली पडला, झडपडला, कोसळला, लोळला अक्षरशः, पण चेंडू मागे जाऊ दिला नाहीये. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या अंकित झाली ती 8 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर एका षटकाच्या घरी धावसंख्या धावफलकावर 8 धावा. 55चा पाठलाग सुरू आहे. रिक्वायर रन रेट होता 11चा, त्यापैकी 8 धावा अंकित झाल्या आहेत. इथे मात्र करायचे ते 55, अजूनही करायचे ते 47 धावा 4 षटकांमध्ये. रिक्वायर रन रेट 11.75, म्हणजे 11 ते 12 धावा तुम्हाला कराव्याच लागतील प्रति षटकामागे बॅटिंग करत असताना. बोली मार्कवर येतो गोलंदाज तो म्हणजे प्रिन्स, षटक क्रमांक 2. 5 षटकांच्या संबंधी तुम्हाला 5 फ्रेश गोलंदाज वापरायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला संतोष पाटील, विकेटच्या मागे एसटीच्या मागे केतन, थर्ड मॅनला फिरोज, बोलिंग मार्कवर प्रिन्स, मिड ऑफला आकाश, डीप मध्ये सचिन कनोजिया. पुढचा चेंडू, पहिला चेंडू प्रिन्सचा, फुल लेन, क्षेत्ररक्षक आहे आणि थोडंसं फंबल तोपर्यंत चेंडू कव्हर करेपर्यंत एकच धाव. जसं मी उल्लेख केला की लॉंग ऑनला आपण सचिनला बघतोय. हल्लीच आपण एक क्रिकेट स्पर्धा बघितली म्हणजेच पोलीस जिमखाना मुंबई येथे HPL हिंदू सम्राट चषक आणि त्या स्पर्धेमध्ये गिरगावमधनं खेळत असताना, गिरगावच्या संघांना खेळत असताना बघितलं की अप्रतिम खेळ केला आणि मालिकावीरचा पुरस्कार पटकावला या खेळाडूने. पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला वासिक, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, हवेमध्ये चेंडू आहे, झेलची संधी, पण दोन खंडच्या गॅप मधून चेंडू निघून जातोय. चांगला एरिया निवडलाय, वॅकेंट एरिया होता आणि वायडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर एक टप्पा घेऊन खणखणीत सावली क्रिएशन चौकार. खूप मोठा गॅप होता. वायडिश लॉंग ऑनला खेळाडू उभा होता, मिड विकेटला खेळाडू उभा होता आणि एक उंचपूर असा फलंदाज. चेंडू आपण बघतो त्या ठिकाणी येण्याची वाट बघितली, तोलून मापून मारला फटका वासिक शेखने. 13 लॉस ऑफ 1. 55चा पाठलाग. सांगेम प्रीमियर लीग 2026 वज्र स्पोर्ट्स अँड कल्चरल कप आयोजित SPL. पुढचा चेंडू, ओहो व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, शॉर्ट पिच चेंडू, खणखणीत उत्तर, चेंडू सरळ सीमारेषे बाहेर, स्पोर्ट्स किंग षटकार. बघूया ऍक्शन रिप्ले मध्ये, इंटरेस्टिंग ऍक्शन रिप्ले. प्रिन्स हा चेंडू शॉर्ट पिच मागे थांबला, एकदम बॉटम एजला चेंडू लागतोय आणि क्षेत्र निवडलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. थेट झाडाच्या फांदीवर चेंडूला पाठवून दिलंय थोडासा विश्रांती घेण्यासाठी. मॅग्निफिसंट शॉट बाय वासिक. एक चौकार, एक षटकार. मॅचचा मोमेंटम चेंज झालाय आणि पूर्णपणे शिफ्ट झालाय तो भैरी भवानी 11 वैभववाडी संघाच्या बाजूने. 19 लॉस ऑफ 1. खोलवर टप्प्याचा चेंडू, यशीच्या मागून केतन आता हेच सांगतो तुला, हे चेंडू तर टाकायचे तुला. फुल लेनचे, थोडासा शॉर्ट पिच चेंडू भेटला, तुटून पडला. 2 अप्रतिम फटके आपण बघितले, एक मिड विकेटला, एक स्क्वेअर लेगला आणि हा फुलर लेंथ. नेक्स्ट बॉल. षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चेंज ऑफ पेस आहे तरी सुद्धा पिकअप शॉट, भरपूर ताकद, बॅकलिप भरपूर घेतली होती आणि आता मिड विकेट क्षेत्र निवडलंय. चेंडू सीमारेषे बाहेर, स्पोर्ट्स किंग षटकार. या षटकात मोमेंटम शिफ्ट झालाय. जो संघ पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला होता, इथे पुन्हा फ्रंट फुटला येऊन बॅटिंग करतोय. 2 उत्तुंग षटकार, एक चौकार, महागडं षटक, मोमेंटम शिफ्ट होणारं षटक. 25 धावा धावफलकावर, संघाची क्वार्टर सेंचुरी कंप्लीट आणि अजूनही करायचे ते 30 धावा. शॉर्ट ऑफ लेन, क्या बात है, लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूची कव्हर करेल, फेकी करेल तोपर्यंत 2 धावांपर्यंत सुरू आहे आणि चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला. अपील पंचांकडे रनआउट साठी
आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलं हा डिसिजन पंचांनी. स्ट्रायकिंगचे पंच सुजित राणे यांनी हा डिसिजन रेफर केला तिसऱ्या पंचांकडे, टीव्ही अंपायरकडे. चेंडूची फेक मात्र स्ट्रायकिंग यायला झालीच होती, पण बघूया फलंदाज क्रीजच्या आतमध्ये पोहोचलाय की नाही. विकेट निश्चित म्हणजे थोडासा धोक्यामध्येच होती वासिक शेखची, पण हे षटक भरपूर महागडं ठरले प्रिन्सचं. पहिल्या 5 चेंडूत धावा खर्च करत 17, 2 षटकार, 1 चौकार, 1 डॉट आणि 1 सिंगल. मॅचचं मोमेंटम थोडंसं शिफ्ट झालं असं म्हणायला हरकत नाहीये. 2 षटकांची धावसंख्या 2 षटकं झालीत पूर्ण. बघूया या चेंडू डिसिजन काय आहे. एकदा तर कंप्लीट केलेली आहे, दुसरी धाव सुद्धा काउंट केली जाईल का. आणि फलंदाज नॉट आउट आहे. 2 धावा आपण ऍड करूया स्कोर कार्डवर. बघू शकता ऍक्शन रिप्लेमध्ये क्लोज डिसिजन. बॅट्समन क्रीजच्या आतमध्ये आणि ऑलमोस्ट क्रीजच्या आतमध्ये आल्यानंतर आपण बघितलं त्या ठिकाणी स्टंप वाकवले गेले केतनकडून. दूध का दूध पाणी का पाणी टेनिस क्रिकेट .in अत्यंत अनुभवी चॅनल, अनुभवी ब्रॉडकास्टिंग टीम, सगळ्यात जास्त सबस्क्रायबर असलेली आपण बघतोय ही वाहिनी. खूप मोठा परिवार आहे. वज्र स्पोर्ट्स कल्चरल क्लब बेंडवाडा सांगे आयोजित SPL सांगेम प्रीमियर लीग ऑल इंडिया लेवल डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट. धावसंख्या 27 अंकी झाली 27. अजूनही करायचे ते 28 धावा 18 चेंडूमध्ये. 18 चेंडू 28, 27 अंकित झाली आहे. 2 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट. आणि मागचं षटक जे आपण बघितलं ते अत्यंत महागडं ठरलं. तब्बल 19 धावा त्या षटकात प्रिन्स यादवने खर्च केल्या. बघायचं आता कमबॅक कोण करून देणार. बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म बॉलर येतोय फिरोज. तिसऱ्या मॅचमध्ये जेव्हा आपण बघितलं की विजयी संघांमध्ये जेव्हा लढत झाली आणि RJ ग्रुप देवद दिल्ली धमाका समोर 55 धावसंख्येचा पाठलाग करू शकला नाहीये, आणि या सामन्यामध्ये निश्चितच त्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. फिरोज मॅग्निफिसंट डिलिव्हरी, अपील. येस इट इज, येस इट इज. पंचांनी फायनली मात्र ते बोट उचलून धरले आकाशाकडे. बॅटच्या एजचा एवढा आवाज आला की पंचांना मात्र निश्चितच आपलं बोट उंच करावंच लागलं. मोठा सिरा, जे आपण हिंदीमध्ये शब्द वापरतो, मोठा सिरा लगा. आणि एज घेऊन चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या चेंडू विकेट, कॉट बिहाइंड अँड विकेट डाऊन. संतोष सुलगे पाटील, दिस इज द बिग विकेट. संतोष या सामन्यात काही मोठा इम्पॅक्ट टाकू शकला नाही. इव्हन आपण बघितलं की सुद्धा मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं त्याच्याकडनं एवढा काही खास खेळ झाला नव्हता. त्यामुळे थोडासा स्ट्रगल करतो या ग्राउंडवर. कधीतरी खेळाडूचा बॅट पॅच चालू असतो. आपण माझ्यासोबत विराज तेंडुलकर आहे. 2 वर्ष तो सुद्धा माझ्यासोबत बँगलोरला इथे होता आणि आम्ही स्वतःहून खूप जवळून या सर्व खेळाडूंचा खेळ बघितलाय. खास करून संतोष सुलागे पाटील, रब्बानी दाफेदार, बॅटिंगसाठी शुभम शेळके आणि राजा शिवाजी बेळगावी या संघाला मात्र खूप वरच्या लेवलला ते घेऊन गेले होते. (27) लॉस ऑफ 2. न्यू बॅट्समन शुभम शेळके. 17 बॉल 28 टू विन. (17 चेंडू 28 धावांची गरज आहे. We also say thanks to our sponsor, Sports King, Ambada Shirsat, Sauli Creation, JVA Brothers, 6-hit ball. नेक्स्ट बॉल शुभम साठी. रिव्हर्स करायचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. विकेट काढल्यानंतर फिरोजच्या गोलंदाजीला कॉन्फिडन्स बघा. अचूक टप्पा. एक तर तो लेफ्ट आर्म बॉलर आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अटॅक करतो. क्रीजच्या एका कोपऱ्यात गोलंदाजी करतो. अँगल करतो चेंडू. आणि त्याच 2 अँगल केलेल्या चेंडू आपण बघतो त्या ठिकाणी. दोनही चेंडू आपण खूप चांगला चेंडू बघितलाय. खूप चांगली गोलंदाजी बघितली आहे. हा सुद्धा अजून एक चांगला चेंडू. गुड बॉलिंग. 3ही चेंडू अक्षरशः डॉमिनेशन बघायला मिळतंय. मागच्या मॅच मध्ये 4थ्या षटकामध्ये कर्ण अंबालाने त्या मॅच मध्ये कमबॅक करून दिलं होतं. इथे बघायचं हे षटक कमबॅक करणार आहे का. 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव आणि त्यामध्ये 1 विकेट सुद्धा. धावसंख्या थांबली सिरावली 27 वर. स्लाइस करायचा प्रयत्न होता. बाहेर निघतोय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा अजून एक चांगला लेग कटर बॉल. नॅचरल लेग कटर. 4 चेंडू आणि डॉमिनेशन.
संधीच देत नाही मोठे फटके खेळण्याची. 14 चेंडू शिल्लक आहेत, 28 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर 2 धावा करायच्या आहेत मैदानावर बॅटिंग करत असताना भैरी 11 वैभववाडी संघाला. बॉटम हँडचा वापर, इनसाइड एज, क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न. बॅकअपला खेळाडू आहे म्हणून हीच रिस्क घेतली ती, म्हणजेच केतनने क्विक सिंगल कंप्लीट या चेंडूवर. आणि लास्ट बॉलवर स्ट्राईक रोटेट झाले ते वासिककडे. नाउ द 13 बॉल टू गो अँड 27 टू विन. 13 चेंडू 27 धावा. या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलंय. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली फिरोजने, फिरोज शेखने. समोर वासिक. हो, अजून आपण बघतो त्या ठिकाणी चेंडू डॉट बॉल. अप्रतिम षटक, अप्रतिम षटक, अत्यंत इकॉनॉमिकल षटक. अवघ्या 1 धावेचं षटक आणि एक विकेट सुद्धा फिरोजच्या नावावर. मागच्या षटकात जे गमावलं होतं पुन्हा या षटकात कमावलं असं म्हणायला हरकत नाहीये. शिरसाट, त्रिशा 11 टायगर या संघाने 2 षटकात 27 धावा होत्या. आशिषने एक षटक टाकलं होतं, त्या षटकात त्याने धावा खर्च केल्या फक्त 7. पण मागच्या षटकात प्रिन्सच्या अगेन्स्ट आपण बघितलं खरपूस समाचार घेतला. 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, 1 डॉट आणि 1 डबल आपण म्हणजे एकूण 23 धावा त्या षटकामध्ये बघितल्या. आणि हे षटक पुनरागमन करणारं होतं, कमबॅक करणारं होतं, मोमेंटम शिफ्ट करणारं होतं. मागचं षटक बघा. संतोष सुलके पाटील कॉड बिहाइंड, पहिल्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर शुभम आला, शुभने सुद्धा अक्षरशः जागेवर उभं करून ठेवलं. तिसरा चेंडू, हा सुद्धा डॉट. फूटभर चेंडू बाहेर काढू शकतो एवढी क्षमता गोलंदाजामध्ये आहे. हा 5वा चेंडू होता जिथे सिंगल आली आणि स्ट्राईक गेला. वासिक आल्यानंतर बघतो त्या ठिकाणी सुद्धा चेंडू तो निर्धाव टाकला. हा सुद्धा बघू शकता. बॉलिंग मार्कवर अजून एक फिरकी आक्रमण. हायवे देवे भिवंडी, आर्यन भोईर. खूप कबड्डीमध्ये आपल्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून मोठमोठ्या संघाचे दरवाजे ठोकवले त्या खेळाडूने. तो गोलंदाजी मार्कवर कॉमेडी बॉक्स एंड कडून पुढचा चेंडू, पहिला चेंडू. हवेमध्ये चेंडू थोडासा मिस टाइम फटका, खोदून काढल्या चेंडूला. शेतशे दूरवर आहेत, चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा कंप्लीट. नागेश त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल. एकच धाव. धावसंख्येत धावसंख्या अंकित झाली. आपण बघतो धाव करते 29. 11 बॉल टू गो अँड 26 टू विन. 26 धावा अजूनही करायच्या आहेत. जिंकणाऱ्या संघाला अजून एक संधी निर्माण होईल क्वार्टर फायनल खेळण्याची. लेग कटर बॉल होता हा चेंडू. पिकअप शॉट. ओह, व्हॉट अ कॅच. सचिन कनोजिया. अप्रतिम सेलिब्रेशन सचिन कनोजियाचं. सुरेख झेल. कैच नहीं, मैच को भी पकड़ लिया है ऐसे मैं कहूंगा. एक्सेलेंट कैच बाय सचिन. भाग पडला फटका खेळण्यासाठी. एलिव्हेशन जास्त नव्हतं, उंची सुद्धा नव्हती, लांबी सुद्धा नव्हती. सचिन कनोजियाने मात्र अप्रतिम झेल टिपला तिथे डीप मध्ये. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता आणि आत्मविश्वास या सगळ्या काही गोष्टी बघायला मिळाल्या झेलमध्ये. सर्व अँगलने हा झेल दाखवला जातोय tenniscricket.in या युट्यूब वाहिनीवर. सांगेम प्रीमियर लीग, standard of tennis cricket, 29, loss of 3 wicket and first wicket for Aryan Bhoir. Now the 10 ball to go and 26 to win. वासिकने चांगला खेळ केला होता. 11 चेंडू 24 धावा केल्या होत्या. बघा मागच्या मॅचची पुन्हा आठवण होते जेव्हा आपण बघितलं की दिल्ली धमाकाच्या समोर जेव्हा भैरी 11 वैभववाडी संघ खेळत होता. 55 धावा त्यांना करायच्या होत्या. ते सुद्धा ते पराभूत झाले होते. 3 षटकांत अखेर 33 धावा होत्या. 12 चेंडू त्यांना 22 धावा करायच्या होत्या. आणि ते एक षटक ज्या षटकामध्ये मोमेंटम शिफ्ट झाला करण अंबालाचं. बॅटीसाठी नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतोय आकाश काळे. बोली पारकर पुन्हा आर्यन भोईर. पुन्हा कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 14 सुरू आहे. 10 चेंडू शिल्लक, 26 ची गरज. हा चेंडू लोअर फुल टॉस. ऑप्शनच्या बाहेर इन्व्हाइट केला आकाशला. डॉट बॉल. इम्प्रेसिव्ह स्पेल ॲज लाईक ॲज लास्ट ओव्हर. फिरोजने ज्याप्रमाणे एक मोमेंटम शिफ्ट केला, मोमेंटम एक बेंचमार्क सेट केला, तिथून मात्र आर्यन भोईर सुद्धा मात्र अप्रतिम कामगिरी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू 1 विकेट, फक्त एकच धाव. हा चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर स्टिअर केलाय. डीप मध्ये चेंडू जातोय.
डीप पॉईंटला तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा कंप्लीट सुद्धा करेल आकाश काळे. 2 धावांची मध्ये धावसंख्येत बरं खूप वेळानंतर धावसंख्या आपण बघतो धावफलकावर अंकित झाली आहे. 31 धावा अंकित झाले धावफलकावर. 31 लॉस ऑफ 3 विकेट. सांगीम प्रीमियर लीगचं एक पर्व निश्चितपणे की त्याच्यामध्ये एक चांगली नोंद होईल या स्पर्धेची. कारण पहिल्या आपण बघतोय या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्यांदाच विद्युत प्रकाश जोतामध्ये स्पर्धा आयोजित केली गेली आहे. चेंडू हवेमध्ये थोडासा मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक डीप कव्हरला उभा आहे तिथे चेंडू कव्हर करेल आणि तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवणारी 2 षटकं ही लागोपाठ बघायला मिळत आहेत. फिरोज शेख त्यानंतर आर्यन भोईर. आतापर्यंत या षटकात गोलंदाज आर्यनने धावा खर्च केले एकूण 4. म्हणजेच काय तर मागचे 11 चेंडू आणि फक्त 5च धावा. या चेंडूला निश्चितच सोडून दिलंय. खूप लांब होता चेंडू. भरपूर बाहेर निघाला. वाईड बॉलचा इशारा पंचांनी केलाय. म्हणजे फिरोज शेखने आपण पहिली गोलंदाजी केली. 1 विकेट काढली. फक्त एकच धाव खर्च केली. त्यानंतर आता आर्यन भोईर या षटकामध्ये आतापर्यंत 2 सिंगल, 1 डबल, 1 विकेट आहे आणि 1 वाईड आहे. म्हणजे 5 धावा आतापर्यंत या षटकामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट बॉल टू गो. हो क्या बात आहे. बॅट्समनला रीड करून चेंडू टाकला या ठिकाणी आर्यन भोईरने. इम्प्रेस केला षटकामध्ये. मागचे 12 चेंडू म्हणजे मागची 2 षटकं आपण बघतोय. या 2 षटकात फक्त आलेल्या त्या 6 धावा आणि 2 विकेट सुद्धा गमावलेत बॅटिंग करत असताना भैरी भवानी 11 वैभववाडी या संघाने. तर शेवटच्या आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि करायचे त्या 22 धावा सामना जिंकण्यासाठी. 22 रिक्वायर फ्रॉम द 6. 6 चेंडू 22. स्पर्धेचा शेवटचा दिवस 25 एप्रिल. अवश्य भेट द्या स्पर्धेला. आणि आतापर्यंत ज्या ज्या प्रेक्षकांनी किंवा आमच्या खेळाडूंनी जर तिकीट घेतलं नसेल लॉटरीचं निश्चित तुम्ही घेऊ शकता. फक्त 200 रुपये त्याची किंमत आहे. पण त्यात तुम्हाला भरपूर सारे पारितोषिक मिळणार आहेत. पहिला क्रमांक आहे ते 2 लाख, दुसरा क्रमांक 1 लाख, तिसरा क्रमांक 75,000, चौथा क्रमांक 50,000 आणि 5वा क्रमांक 25,000. सर्व प्राइस तुम्हाला कॅशमध्ये मिळणार आहे. भले तुम्ही इथून गेलात निघून तुमच्या घरी जाऊन सुद्धा तुम्ही इथे ड्रॉ तुम्ही बघू शकता. कारण ते शेवटचा ड्रॉ पण इथे ओपन करणार आहोत. आणि जर तुम्ही तिथे जर भागविद्या जर तुम्ही ठरलात, तुम्ही जर प्राईज जर जिंकलात तर तुम्ही आपलं तिकीटसुद्धा व्हॉट्सअप करू शकता. आपले अपडेट घेऊ शकता. आणि व्हॉट्सअप नंबर त्या तिकीटवर अवेलेबल आहे. प्रिंट केला गेला आहे. 6 बॉल टू गो अँड 22 टू विन. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय निर्णायक षटकामध्ये तो इरफान. स्ट्राईक इन आकाश काळे. पहिल्या चेंडूवर उंच मारलाय, लांब मारलाय, दूर मारलाय आणि थेट पॅव्हलियनमध्ये प्रेक्षक गॅलरीमध्ये उत्तुंग षटकार. स्पोर्ट्स किंग सिक्सर. पहिल्या चेंडूवर खूप चांगला फटका. शफल झाला आणि बॅट जोरकस फिरवली आहे त्या चेंडूच्या समोर आणि थेट पांडून दिला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. उत्तुंग षटकार. पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केलं. आता मात्र चेंडू शिल्लक ते 5 आणि करायचे त्या अजूनही 16 धावा. जिंकणारा संघ थेट आचरातील शेवटची मॅच खेळेल. आरजे ग्रुप देवत दिल्ली धमाका संघासमोर. आतापर्यंत आपण 2 संघ बघितलेत. सांगीम प्रीमियर लीगच्या उपांत्य फेरीमध्ये ते दाखल झालेले आहेत. आणि लक्षात ठेवा उद्याच्या दिवसामध्ये एकूण 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील आणि 4 संघांमधला जो संघ क्वालिफाय होईल त्यानंतर ड्रॉ केला जाणार आहे. आणि ड्रॉ मध्ये तुम्हाला नक्की कुठला संघ कोणत्या संघासमोर सेमीफायनल खेळेल हे सुद्धा चित्र स्पष्ट होईल. डे 4 उद्याचा दिवस. तैमूर 11 गंगावटी विरोधात कर्नाटका भागीरथा. आणि नंतर सेकंड मॅच असेल ती शिवम कम्प्युटर राजस्थान विरोधात सिडनी स्ट्रायकर्स सांगे. एकूण 4 संघ उद्या खेळणार आहेत. शेवटचे 4 संघ. आतापर्यंत आपण 12 संघांचा खेळ बघितला आहे सांगेन प्रीमियर लीग मध्ये. उद्या शेवटचे 4 संघ. पहिल्या सामन्यात तैमूर 11 गंगावटी कर्नाटका भागीरथा आणि सेकंड मॅच शिवम कम्प्युटर राजस्थान विरोधात सिडनी स्ट्रायकर्स सांगे. चेंडू शिल्लक ते 5 करायचे त्या 16 धावा. सांगेन प्रीमियर लीग म्हटल्यानंतर
लॉटरी, हौजी या सुद्धा गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतात या स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवसामध्ये खास करून. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, हलकासा लेग कटर बॉल बाहेर निघतोय. विकेट किपर एकदम क्लोज उभा, आपल्या उंजळीमध्ये तो चेंडू कव्हर केलाय आणि बॅटिंग टीमने या चेंडूवर घेतलाय तो रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांना रेफर केला हा डिसिजन. पंचांचा सॉफ्ट सिग्नल डॉट बॉल होता. बघायचं आहे बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय. जो एकमेव रिव्ह्यू आहे 5 षटकांच्या सामन्यामध्ये एकमेव रिव्ह्यू तुम्हाला मिळतो आणि तो त्या ठिकाणी युटिलाइज केलाय आकाशने. बघायचं दिसा पंत यावर काय निर्णय देतील, काय उत्तर देतील, काय निर्णय देतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये पंचाने स्वतः डिसिजन रिव्हर्स केलाय. इट्स अ फेअर. हो येस, आपल्या दिशेवर ते ठाम आहेत. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू गमावलाय त्यांनी. रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न होता, विकेट किपर बीट झाला, बॅट्समॅन बीट झालाय आणि फलंदाज त्या ठिकाणी कोसायला खाली. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी रनआउटची. पंचांनी मागच्या चेंडूचा डिसिजन त्यांनी योग्य दिला होता, डॉट दिला होता. बॅटिंग टीमने घेतला होता रिव्ह्यू, त्यांनी तो गमावला आहे आणि पुढच्या चेंडू बघा काय घडलं. रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न होता, चेंडू मागे निघून गेला, विकेट किपर बीट झाला. पण मागच्या खेळून ज्याप्रमाणे तो चेंडू कव्हर केलाय फेक डायरेक्ट नॉन स्ट्रायकिंग एंडला. बघू शकता तुम्ही आकाश काळे त्या ठिकाणी कोसळला अक्षरशः आणि इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतो फलंदाज धावची सुरुवात बाद होतोय. फलंदाज बाद झाले, आकाश काळे बॅक टू डगआउट. आता आव्हान थोडंसं अवघडत होत चाललंय, कठीण होत चाललंय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि करायचे ते 16 धावा. 3ही चेंडू षटकारच मारावे लागतील किंवा 2 षटकारांनी 1 चौकार. 16 टू विन फ्रॉम द 3 डिलिव्हरी. तीन चेंडू 16. बॅटिंगसाठी प्रेम आलाय नवीन फलंदाज. स्ट्रायकिंग असेल तो शुभम शेळके. क्षमता आहे या खेळाडूकडे आणि बघायचे आपल्या क्षमतेवर कशा प्रकारे तो खरा उतरतोय. 3 बॉल 16. पुढचा चेंडू इरफानचा. हो हा चेंडू बघूया लेग स्टिकच्या थोडासा बाहेर आणि थोडीशी मिसफील्ड. फिरो चेंडू कव्हर करतोय आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा. स्ट्रायकिंग एंडला आता नवीन फलंदाज असेल प्रेम. वाईड +1. 2 धावा ऍड करूया स्कोर कार्डवर. धावसंख्या झाली ती 41. 3 चेंडूंनी 14ची गरज आहे. 3 चेंडू 14 धावा. प्रेम आलाय बॅटिंगसाठी. प्रेम टेमगिरे. 3 चेंडू 14. अजूनही मॅच बॅलन्स आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी सुद्धा. पुढचा चेंडू इरफानचा. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर वाईड बॉल. ऑप्शनच्या बाहेर वाईड बॉल. दबाव गोलंदाजावर. एक आपण वाईड बघितला लेग स्टिकच्या बाहेर. बॅक टू बॅक अजून एक वाईड, त्यामध्ये अजून एक एक्स्ट्रा धाव आलेली आहे. त्यामुळे सामना आता मात्र निश्चित म्हणे की मात्र दोन्ही संघाच्या बाजूने दोलायमान बघायला मिळतोय. 3 चेंडू आणि 13ची गरज आहे. 3 चेंडू 13. हो हो हो, हा चेंडू खूप चांगला ऑप्शनच्या बाहेर. विकेट किपरने बाकीचं काम पूर्ण केलं. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. एकमेव जो रिव्ह्यू होता तो निश्चितच आपण बघतो बॅटिंग टीमने गमावलाय. आता तुमच्याकडे रिव्ह्यू नाहीये. 5 षटकांसामने तुमच्याकडे एकच रिव्ह्यू असतो, तो सुद्धा तुम्ही गमावलाय. आता चेंडू शिल्लक आहे 2 षटकार जर मारले तर सामना टाय होऊ शकतो. ओहो क्या बात आहे, सरप्राईज डिलिव्हरी. अपेक्षित होतं की प्रेमला हा चेंडू लेग कटर होईल, बाहेर निघेल की काय, आणि झपकन आतमध्ये आलाय. आणि ते मात्र फक्त फॉर्मॅलिटी आता शिल्लक राहिली आहे. लास्ट बॉल टू गो अँड 13 टू विन. अंबादास शिरसाट स्वतः मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, सामना बघतायत आणि त्यांचा संघ आता मात्र जवळजवळ आता मात्र नेक्स्ट मॅचमध्ये म्हणजेच क्वार्टर फायनल सामना खेळण्यासाठी सज्ज होतोय. फक्त फॉर्मॅलिटी अँड डॉट बॉल. 12 धावेने हा सामना इथे जिंकलेला आहे शिरसाट पिशा 11 डायगर या संघाने. त्यामुळे दोन्ही संघ मालकांचं मनपूर्वक अभिनंदन. तेजस पाटील आणि अंबादास शिरसाट
यांचा संघ पोहोचलाय क्वार्टर फायनलमध्ये. मॅच मध्ये तुम्ही बघू शकता नागेश वाडेकर 18 चेंडू 33 धावा, प्रथमेश मात्रे 9 धावा 6 चेंडूमध्ये, केतन मात्रे 8 धावा 3 चेंडूमध्ये, महेश नानगुडे एकच धाव करू शकला. बोलण्याची आपण बघितली तर संतोषने खूप चांगला खेळ केला. 1 षटक 6 धावा 1 विकेट. विकी कलमे 1 षटक 12 धावा 1 विकेट. त्यानंतर समीर जगताप 1 षटक 13 धावा 1 विकेट. ललितला विकेट मिळाले, जो संघाचा संघनायक त्या षटकात 16 धावा कुठल्या गेल्या. आणि त्याचं उत्तर देत असताना आपण बघतो की भैरवी संघ मात्र या ठिकाणी वासिक शेख एकमेव फलंदाजीने मात्र फाईट चांगली दिली. 11 चेंडू 24 धावा त्याने कुठल्या आणि आकाशने 9 धावा कुठल्या. गोलंदाजीमध्ये आपण बघितलं की अप्रतिम षटक, ज्या षटकामध्ये मोमेंटम शिफ्ट झाला. फिरोज शेख 1 षटक 1 विकेट 1 रन. आशिष मेहरुल 1 षटक 7 धावा 1 विकेट. आर्यन भोईरने सुद्धा चांगलं कमबॅक केलं, चांगली गोलंदाजी केली. 1 षटक 5 धावा 1 विकेट. आणि इरफान नेटा षटकात बघतोय फक्त 9 धावा आणि 12 धावेने सामना ते जिंकलाय. शिरसाट स्पोर्ट्स विशा 11 डायगर या संघाने. अभिनंदन या संघाचं. या सामन्याचा आपण सामन्यावर जाहीर तर करूया, पण अंतिम सामना खेळण्यासाठी आजच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनल सामना खेळण्यासाठी दोन्ही संघाचे संघनायक ताबडतोब व्यासपीठासमोर यायचं आहे आणि आपले प्लेइंग 11 कन्फर्म करायची आहे, टिक करायची आहे आणि त्यानंतर टॉससाठी रेडी राहायचं आहे. या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार आपण जाहीर करतोय. संघ अडचणीत असताना संघाला सावरलं, अप्रतिम बॅटिंग केली आणि तब्बल 4 चौकारांनी एक षटकार मारत असताना नागेश वाडेकरने ज्याप्रमाणे खेळ केलाय म्हणून त्याने तो ठरला या सामन्याचा सामनावीर. नागेश वाडेकर इज द मॅन ऑफ द मॅच. दोन्ही आपण सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण एकदाच देऊन टाकूया, काय हरकत नाहीये. आपण टॉससाठी इन्व्हाइट करतो या दोघं जण. दोन्ही टीम के कप्तान आइए, टॉस के लिए.
आरजे ग्रुप देवद दिल्ली धमाका वर्सेस शिरसाट त्रिशा 11 टाइगर। टीम के कप्तान तुरंत आइए, सरोज प्रामाणिक और केतन मात्रे। या पण आता शेवट सामना इथे सुरू करतोय, त्याचा टॉस कंप्लीट केला जाईल। केतन माते विरोधात सरोज प्रामाणिक, आरजे देवद दिल्ली धमाका वर्सेस शिरसाट त्रिशा 11